पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस वनराई आहे ती नष्ट होत चाललेली आहे। सिमेंटची जंगलं वाढत असताना आता नागरिकांना सुद्धा त्रास होऊ लागलेला आहे। पुण्यात वाहनांची संख्या सुद्धा लाखोंच्या घरामध्ये गेली असताना प्रदूषणामध्ये मोठी वाढ होते आणि त्यामुळे वृक्षारोपण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच आजचा फ्रेंडशिप डेचा दिवस साधत पुण्यामध्ये आपण पाहिला नागरिक रहिवासी संघ जो कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातला आहे, हे सगळे नागरिक आहेत जे पुण्यामध्ये स्थित आहेत। त्यांच्याकडून आज पुण्यामधल्या वारजे भागामध्ये हे वृक्षारोपण केलं जाणार आहे। आपण पाहतोय महिला आहेत, लहान मुलं आहेत, पुरुष सुद्धा आहेत ज्यांनी या वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि अतिशय गरजेचं खरं तर हे सगळं आपल्याला आहे सद्यस्थितीमध्ये करणं। तर काय तुम्हाला सुचलं हे अशा पद्धतीने वृक्षारोपण करणं आणि कशा पद्धतीने केलं जाते? सांगायचं म्हटलं तर कोविडच्या काळामध्ये लोकांना ऑक्सिजन मिळत नव्हता आणि झाडांची होणारी कत्तल हे सगळं बघत असताना आम्ही एक निर्णय घेतला की कोविडनंतर आम्ही दरवर्षी 100 ते 150 झाडं लावायची आणि त्याच्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळते, म्हणून हा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे. किती जण तुम्ही एकूण नागरिक या ठिकाणी वृक्षारोपणासाठी आलेला आहे? कमीत कमी आमचे 200 जण नागरिक इथं हजर झालेले आहेत. कोणती कोणती झाडं तुम्ही लावणार आहात ही जगली पाहिजेत? कारण की वृक्षारोपण करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ती पुढं जगणं, वाढणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. झाडे चिंचेची झाडं आहेत, फणसाची झाडं आहेत, अजून चिक्कूचे वगैरे आहेत, बाभूळ आहे, लिंबाची झाडं आहेत, जांभूळ आहे, अशी इतर एक 4-5 म्हणजे 7-8 जातीची झाडं लावायची आम्ही नागरिक रहिवासी संघाने ठरवलेलं आहे. काय वाटतं अशा पद्धतीने वृक्षारोपण केल्यानंतर समाधान वाटते? ॲक्च्युअली नॅचरल जो आपल्याला ऑक्सिजन मिळतो तो आपण एसीमध्ये जातो तसा आपल्याला हा एसीमध्ये बसून जो ऑक्सिजन घेतो तो काही उपयोगाचा जास्त नसतो, पण नॅचरल जे ऑक्सिजन मिळतो तो ऑक्सिजन आपल्याला आपल्याला ठरतो. आपल्यासोबत काही महिला सुद्धा आहेत ज्या या वृक्षारोपणामध्ये सहभागी झालेल्या आहेत। काय सांगाल तुम्हाला आज तुम्ही वृक्षारोपण करताय हे गरजेचं आहे सध्या आपल्याला? हो, खूप गरजेचं आहे. कारण झाडं जर नसतील तर आपणही राहणार नाही. कारण ऑक्सिजन शिवाय आपण जगूच शकणार नाही. त्याचबरोबर आम्हाला मुलांनाही आम्ही बरोबर आणलेलं आहे. कारण त्यांना त्यांचं महत्त्व पटवून द्यायचं आहे, की झाडांचं महत्त्व काय आहे. जर आता आपण झाडं लावली तर पुढील आयुष्यामध्ये आपण म्हणजे त्यांच्या भविष्यासाठी आत्तापासून लावल्यानंतर ती मोठी होतील आणि त्यांना ती फळं मिळणार आहेत. त्याचबरोबर आजची जी झाडं आहेत ती फळझाडं आहेत, औषधी झाडं आहेत काही आणि काही पर्यावरणपूरकही झाडं आहेत.